मयुरी जगताप हिच्या आईकडून महिला आयोगाकडे 7 महिन्यापूर्वीच तक्रार। नोव्हेंबर 2024 मध्ये लिहिलेल्या पत्रावर कारवाई नाही। मयुरी प्रकरणात राज्य महिला आयोग गुत्त्यात। महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला रोहिणी खडसेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणानंतर खडसे आक्रमक। रुपाली चाकणकर यांनी कोणत्याही महिलेला न्याय दिला नाही। चाकणकरांना सौंदर्य पाहून पद दिलंय। करुणा मुंडेंकडनं चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी। रुपाली चाकणकर यांचा माज वाढत चाललाय। राज्य सरकारने चाकणकरांचा राजीनामा घ्यावा। रोहिणी खडसे यांच्यानंतर किशोरी पेडणेकर यांच्याकडून राजीनाम्याची मागणी। आयजी सुपेकर यांनी निलेश चव्हाणला बंदुकीचा परवाना दिला। अंजली दमानी यांचा आरोप तर ऑडिओ क्लिप ऐकवत अंजली दमानी यांचे सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप। 2 वर्षापूर्वीही वैष्णवीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं उघड। 27 नोव्हेंबर 2023 ला कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता। बावधन पोलीस ठाण्यामध्ये हगवणे कुटुंबाची चौकशी। वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र हगवणे आणि सासूचीही चौकशी। फरार काळामध्ये हगवणे पिता पुत्राचं कर्नाटक सीमेवरील हेरिटेज रिसॉर्टमध्ये वास्तव्य। कर्नाटकातील माजी आमदार वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याच्याकडून रूमचं बुकिंग। कसपटे कुटुंबियांना धमकावणारा निलेश चव्हाण पोलिसांसमोर सरेंडर होणार। सूत्रांची माहिती, पोलिसांकडून निलेशचा भाऊ आणि वडील यांची चौकशी। फरार निलेश चव्हाणचा कमरेला बंदूक लावून नाचत असल्याचा व्हिडिओ समोर। निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावल्यानं गुन्हा दाखल। वैष्णवी हगवणेला लग्नात दिलेलं 51 तोळे सोनं बँकेकडे गहाण। कसपटे कुटुंबानं दिलेलं सोनं हगवणे कुटुंबानं गहाण ठेवल्याची माहिती। मनसेसोबत ठाकरे दिलसे युती करणार। युतीनंतर नात्याचीही जोड देणार। संजय राऊत यांचं वक्तव्य, पडदा कधी उडायचा ते दोघे भाऊ ठरवतील। राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर राऊतांची स्पष्टोक्ती। एकत्र येण्याच्या गोष्टी दिलसेच करायच्या असतात। राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या संजय राऊतांच्या विधानानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। राऊतांनी राज ठाकरेंच्या घरी कॉफी पिण्यासाठी यावं। त्यांची गाडी कुणी फोडणार नाही याची जबाबदारी माझी। प्रकाश महाजन यांच्याकडून राऊतांना निमंत्रण। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभाग निधी देणार। मे महिन्यासाठी 335 कोटी 70 लाख निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला। पुण्याच्या खराडीमधील प्रसिद्ध हॉटेलमध्ये पोलिसांची छापेमारी। सायबर फ्रॉडचे मोठा रॅकेट उघडकीस। 100हून अधिक जणांची धरपकड। अनेक तरुणींचा देखील सहभाग। बुलडाण्यामधील मलकापूरमध्ये कारमधून 1 कोटी 97 लाखांची रोकड जप्त। गोपनीय माहितीच्या आधारे बुलढाणा पोलिसांची कारवाई। नंदुरबारहून शिरपूरला जाणाऱ्या बसमधील कंडक्टरचा उर्मटपणा समोर। बस कंडक्टर आजी आजोबांना खाली उतरवतानाचा व्हिडिओ समोर। मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर रेल्वेवर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल। इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी क्रिकेट संघाची धुरा। शुभमन गिलच्या खांद्यावर। रिषभ पंत उपकर्णधार तर करुण नायरचं पुनरागमन। 20 जून पासून 5 सामन्यांची कसोटी मालिका। ठाण्यातील कळवा येथील 21 वर्षीय तरुणाचा कोरोनाच्या प्रादुर्भावाने मृत्यू। 22 मेला